किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात भावी आमदार म्हणून अनेक जण इच्छुक आहेत। त्यापैकी मंत्री संजय राठोड यांचे मेव्हणे सचिन नाईक यांची मतदारसंघात सर्वत्र चर्चा सुरू आहे। तळागाळातील तळमळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी गेल्या 5 वर्षात नावलौकिक कमावलं असलं तरी ते सचिन नाईक मित्रमंडळात गुरफटून असून कुठल्याही राजकीय पक्षात त्यांनी प्रवेश केलेला नाही। म्हणूनच मतदारसंघातील त्यांचे लाखो चाहते त्यांना साहेब पक्षाचा चिन्ह आणा मगच प्रस्थापितांना सनसनीत हाणा असे गिरवत असल्याने सचिन नाईकांनी आता कुठल्या तरी राजकीय पक्षात प्रवेश करून त्यांच्या हितचिंतकांना दिलासा देणं गरजेचं आहे। या मतदारसंघातील बहुतांश बंजारा, मुस्लिम, बौद्ध, बहुजन ओबीसी त्यांच्या पाठीशी गेल्या 10 वर्षापासून उभे आहेत। यावेळी त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची तर पण कुठल्या पक्षात प्रवेश करून मतदारांसमोर जावं याबद्दल सचिन नाईक हे मौन बाळगून आहेत। दस्तर खुद्द दाजीच मंत्रिमंडळात असल्याने धनुष्यबाण चिन्ह त्यांना ताबडतोब मिळू शकतं। परंतु गत निवडणुकीत ही जागा भाजपाच्या केरामांनी घेतल्यामुळे महायुतीत मंत्री संजय राठोड भाऊजींनी राजकीय दबाव आणला तरच ते शक्य आहे। यावर सचिन नाईक समर्थकांचे असे म्हणणं आहे की गतवेळीची विधानसभा भाजपाच्या केरामांनी लढवली नसून कैलासवासी विनायक मेटेंच्या शिवसंग्रामने दिलेली खैरात, त्यामुळे मूळ जागा युतीमध्ये शिवसंग्रामांची असल्याने आता शिवसेना शिंदे गटाने ती जागा सोडून घेत सचिन नाईकांना बहाल करून उमेदवारी दिल्यास सचिन नाईक हे निश्चितपणे राष्ट्रवादीचे गतवेळी पराभूत झालेले माजी आमदार प्रदीप नाईक यांना परत एकदा महायुतीकडून पराभूत करतील असं सचिन नाईक मित्रमंडळ व हजारो समर्थकांचं म्हणणं आहे।